अजून पुरावा तसा नाही आहे. अदानीचा अणु ऊर्जा निर्मितीमध्ये सगळं खाजगीकरण केल्यानंतर अदानीने द्यायचं चालले ते तर उघड आहे. पण ह्या दुसऱ्या गोष्टीमध्ये त्यांचा काही डायरेक्ट संबंध आहे का माहिती नाही. आता हे काय भानगड आहे, मी 19 डिसेंबर का म्हणतो, किंवा मी जेव्हा बोललो होतो की काही बदल घडतील, आणि एक विश्लेषण आहे की मला असं वाटतं की जर बदल घडले तर मग मराठी माणसाला संधी मिळू शकते महिन्याभरात. हे महिनाभर का, तारीख का दिली, त्याचं विश्लेषण थोडंसं मी सांगू इच्छितो. बऱ्याच लोकांनी माहिती घेतली असेल. अमेरिकेमध्ये घटना घडली म्हणजे बरेच दिवसापासून घडत होती की 1995-96च्या सुमारास एक अमेरिकेतला एक उद्योगपती नाव जेफ्री एप्स्टीन, ह्या माणसानं पुढे येऊन एक तो प्रकाश होतात आला 1995-96 पासून. नंतर पुढं काही वर्षानंतर असं 2000च्या सुमारास लागते हा माणूस काहीतरी बेकायदेशीर गोष्टी करतोय, विशेषतः सेक्स ट्रॅफिकिंग करतोय असं लक्षात आलं. आणि त्या सेक्स ट्रॅफिकमध्ये सुद्धा लहान मुली 13 ते 15 वर्षाच्या मुलींना घेऊन आणि काही राजकीय नेत्यांना त्यामध्ये गुंतवून आणि त्यांना हनी ट्रॅपमध्ये गुंतवून आणि त्यांचे चित्रीकरण, फोटो, व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतोय असे उघडकीस आलं. काही लहान मुलींनी तक्रारी केल्या कोर्टामध्ये, कोर्टाने चौकशी केली, त्यामध्ये तथ्य सापडलं. त्या जेफ्री एप्स्टीन नावाच्या माणसाला शिक्षा झाली 13 महिन्यांची. नंतर पुन्हा आणखी काही मुली पुढे आल्या की आमच्या सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन केलं लहान मुलींनी, असं त्याच्या पेरेंट्सनी तक्रारी वगैरे केल्या. पुढं त्याची चौकशी झाल्यावर त्या माणसाला शिक्षा झाली, जेफ्री एप्स्टीन. आणि ही शिक्षा झाल्यानंतर त्याला खूप हाय सिक्युरिटी प्रिझनमध्ये ठेवलं, कारण प्रेसिडेंट ट्रम्पचा त्याचा जवळचा संबंध आहे असं एक उघडकीस आलं. आणि त्यामुळं प्रेसिडेंट ट्रम्प हे त्या बाबतीतले काही पुरावे बाहेर येऊ देणार नाहीत असं कळल्यानंतर तिथे अमेरिकेत खूप मोठा गदारोळ गेल्या 5-7 वर्षापासून चाललेला आहे की त्यांनी काय केलं ते सगळं उघड करा, कोणाकोणाला एक्सप्लॉइट केलं, काय केलं. आणि 101 लहान मुलींनी, अल्पवयीन मुलींनी तक्रारी केलेल्या आहेत तिथं. तर त्याला मग पुन्हा 1916-17 पुन्हा शिक्षा झाली आणि त्याला तुरुंगात ठेवलं गेलं. आणि हा फार पॉलिटिकली फार संवेदनशील विषय आहे म्हणून त्याला न्यूयॉर्कच्या हाय सिक्युरिटी प्रिझनमध्ये ठेवलं. अगदी व्हिडिओ कॅमेरे, एका सॉलिटरी सेल, काही कोणाला काही करता येणार नाही. पण ऑगस्ट 2019 त्याचा मृत्यू झाला तुरुंगामध्ये. आणि अमेरिकन सरकारने जाहीर केलं की यांनी आत्महत्या केली. आता ते व्हिडिओ कॅमेरे सगळे होते, लोकांनी सगळे तपासले, नेमके 2 मिनिटाचा व्हिडिओ कॅमेरा त्यावेळेस बंद होता त्या ठिकाणी तो मेला त्या ठिकाणी. त्यामुळे बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की याचा खून केला. तो मोठ्या व्यक्तींनी खून केला, कारण माहिती येऊ नये म्हणून. आणि हिलरी क्लिंटन त्या सेक्रेटरी, त्यांचंही नाव घेतलं गेलं, त्यांनी कुठेतरी करावं गेलं. पण ऑगस्ट 19 हा माणूस मेला. आणि त्यांनी जे व्हिडिओ चित्रीकरण केलं होतं ते सगळे पुरावे अमेरिकेच्या कायदा मंत्र्याकडे गेले. आत्ता कायदा मंत्री कोण आहेत प्रेसिडेंट ट्रम्पचे, ते पॅम बॉडी नावाच्या बाई आहेत, तिथं अटॉर्नी जनरल म्हणतात. सगळे कागद त्यांच्याकडे आहेत. आणि त्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की या जेफ्री एप्स्टीनची जी क्लायंट लिस्ट आहे, म्हणजे त्यांची जी गिराईक आहे त्याची यादी माझ्याकडे सगळी आहे. कुठल्या राजकीय माणसाला त्यांनी गुंतवलं होतं. मग पुढं प्रेसिडेंट ट्रम्पनी त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि ते काही कागदपत्र खुले करायचे नाहीत असा तिला आदेश दिला. तर त्याचेच कायदा मंत्री आहे, त्यामुळे त्यानं ते मान्य केलं. मग ती म्हटली नाही, आता आम्ही काही कागदपत्र जाहीर करणार नाही. झालं काय की प्रेसिडेंट ट्रम्पच्या पार्टी, जी रिपब्लिकन पार्टी आहे, त्याची त्यांच्या संसदेमध्ये मेजॉरिटी आहे. आणि त्यांना असं वाटतं की आपण ट्रम्पचा जो मागा कॅम्पेन आहे, मेक अमेरिका ग्रेट अगेन, आणि म्हणजे बाहेरचे लोक जे आपल्याकडे काम करायला तर त्यांच्यामुळे आपले जॉब जातात, त्यांना सगळ्यांना हाकला बाहेर, इमिग्रेशन हाकला. मध्यंतरी भारतातले जे इलिगली लोक गेले होते त्यांना बेड्या घालून परत पाठवलं. ते हे प्रेसिडेंट ट्रम्पचं त्या मागा कॅम्पेनमधलं सूत्र आहे की सगळ्या परदेशी लोकांना हाकलून द्या, म्हणजे आपल्या अमेरिकन लोकांना नोकऱ्या मिळतील. तर तिथं गेल्या 4-5 वर्षापासून फार मोठं आंदोलन चाललं की हे काय भानगड आहे. तर अमेरिकेमध्ये काय ती बरीच खुली समाज व्यवस्था आहे. आता म्हणजे अगदी तिथे 2-4 खून करून सुद्धा माणूस बाहेर जाऊ शकतो, काय होत नाही त्याला. किंवा एखाद्या बायकोबरोबर कुणी पळून गेला तरी कोणी काय फार त्याचा विशेष मानत नाही. पण बाल यौन शोषण हा विषय तिथं फार गंभीरतेने घेतला जातो, बिलकुल कुणी सहन करत नाही. आणि त्यामुळं
मोदींच्या रिपब्लिकन पार्टीच्या खासदारांनी सुरुवात केली की कागद सगळे उघडे करा आणि यामध्ये जे माणसं जबाबदार आहेत किंवा ज्यांनी हा देह व्यापार लहान मुलींच्या बरोबर केलेला आहे त्यांची नावं उघड झाली पाहिजेत. असं एक आंदोलन गेल्या 3-4 वर्षापासून चाललेलं आहे. आणि आता इतकं प्रेशर वाढलं की पुढच्या वर्षी त्यांच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळं जरी प्रेसिडेंट ट्रम्पकडे बहुमत असलं रिपब्लिकन पार्टीचं, त्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरं जायचं आणि त्यांनी प्रेशर सुरू केलं की बघ तुम्ही जर हे जाहीर नाही केलं तर आमच्यावर त्याचे परिणाम होतील, आम्ही पुन्हा निवडून येणार नाही. म्हणून प्रेसिडेंट ट्रम्पच्या रिपब्लिकन पार्टीने त्याच्यावर प्रेशर टाकले की सगळं खुलं करा, तर लोक आमच्यावर शंका घेतील वगैरे. आणि त्या प्रेशरखाली प्रेसिडेंट ट्रम्पच्यापुढे प्रश्न पडला की आता उघडतं केलं तर बऱ्याच लोकांची नावं निघतील बाहेर, नाही केलं तर आपल्या पक्षाच्या लोकांचं खूप मोठं प्रेशर आहे. आणि या वातावरणामध्ये या गेल्या 2 महिन्यापूर्वी रिपब्लिकन पार्टीच्या खासदारांनी निर्णय घेतला की काय नाही, ते काय व्हायचं ते होईल, पण सगळे कागदपत्र खुली करा. आणि त्याकरता मग रिपब्लिकन पार्टी डेमोक्रॅट दोघांचं एकमत झालं आणि गेल्या 19 नोव्हेंबर 2025 रोजी अमेरिकन संसदेने कायदा पास केला. त्या कायद्याचं नाव आहे एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट. किंवा तो गुगल केलं तर तुम्हाला सगळी त्याची माहिती मिळेल. मी काही नवीन सांगतो असं नाही, त्यातलंच सांगतो तुम्हाला. त्या कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे की एप्स्टीनची जी तो मेला जरी असला तर त्याची जे कागदपत्र किंवा त्याचे फोटोग्राफ, व्हिडिओ क्लिप्स, ईमेल सगळं जे माहिती आहे त्याला एकंदरीतपणे एप्स्टीन फाईल्स असं नाव आहे. तर ते एप्स्टीन फाईल्स सगळ्या खुल्या करा असा अमेरिकन संसदेनं कायदा केला. त्या कायद्याचं नाव आहे एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट. आणि 19 नोव्हेंबरला राष्ट्रपती ट्रम्पने त्याच्यावर सही करून तो कायदा पारित झाला. कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे की 1 महिन्याच्या आत सगळे कागदपत्र 20 GB डेटा आहे तो, ते सगळे कागदपत्र खुले करा. त्यामध्ये पुन्हा अशी अट आहे की त्यामध्ये कुठलाही भाग लपवता कामा नये. त्याने 100 मुलींचं शोषण झालं, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्या अल्पवयीन मुली आहेत त्या 13-15 वर्षाच्या. आणि त्यामुळं किती मोठा राजकीय पुढारी असेल किंवा मोठी सेलिब्रिटी असेल किंवा फिल्म स्टार असेल किंवा उद्योगपती असेल, ते सगळ्यांचे नाव बाहेर करा आणि एकही नाव गुप्त ठेवता कामा नये असं त्या कायद्यात म्हटलेलं आहे. आता त्यामुळं आणि 1 महिन्यात करा असं म्हटलेलं आहे. 19 नोव्हेंबरला कायदा पास झाला, 19 डिसेंबरला 1 महिना पूर्ण होईल. त्यामुळे 19 डिसेंबर तारीख. त्यातल्या आता त्यांनी काल परवा काही कागदपत्र रिलीज केले. त्यामध्ये 90,000 फोटोग्राफ रिलीज केले आणि ते आता लोकांचं तपासत चालले. 20,000 ईमेल रिलीज केले, बाकी आता होणार आहेत. तर त्यामध्ये एक अशी चर्चा तिथं सोशल मीडियावर चाललेली आहे की काही मोठ्या लोकांची नाव आहेत. कोण कोण मोठे लोक आहेत? एक बिल क्लिंटन, अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती, त्यांचा इतिहास लोकांना माहिती आहे. मोनिका लेविन्स्की प्रकरण काय झालं होतं ते त्यांचं नाव आहे. त्यानंतर बिल गेट्स, मायक्रोसॉफ्टचे मालक, जगातला सर्वात श्रीमंत माणूस, त्यांनी कबूल केलंय की मी जेफ्री एप्स्टीनची माझी मैत्री होती, त्यामुळे माझा घटस्फोट झाला असं बिल गेट्सनी कबूल केलं. आणि ते माहिती आहे आपल्याला की बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्सचा घटस्फोट झालेला आहे. त्यानंतर इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स अँड्र्यू, आता सध्याचे प्रिन्स किंग चार्ल्स म्हणून जे राजे आहेत त्याचा धाकटा भाऊ, त्याला ड्यूक ऑफ यॉर्क अशी पदवी आहे, शाही पदवी आहे. तर त्याच्यावर आरोप झाला की तो सुद्धा या सेक्स स्कॅन्डलमध्ये इन्व्हॉल्ड होता. तर त्यांनी नंतर मग ते ज्या मुलीने आरोप केले, नाव घेतलं की हा माणूस माझ्यावर त्यांनी अत्याचार, त्यांनी $15 मिलियन सेटलमेंट केली. त्या मुलीला $15 मिलियन दिले प्रिन्स अँड्रूने आणि मग तडजोड केली, बाहेर नाव घेऊ नका माझं वगैरे काय ते झालं. आणि तिकडे मग इंग्लंडमध्ये परत गेल्यावर किंग चार्ल्सने आपल्या धाकट्या भावाच्या सगळ्या शाही टायटल्स काढून घेतल्या. ड्यूक ऑफ यॉर्क म्हणून टायटल ती काढून घेतली आणि तो राजघराण्याचे काही संबंध नाही असं जाहीर केलं. तो आज सामान्य नागरिक म्हणून जगतोय. आता त्यांनी काही कबूल केलं नाही, पण पैसे दिले, वस्तुस्थिती आहे. प्रेसिडेंट ट्रम्पचे खूप फोटोग्राफ तिथं त्या जेफ्री एप्स्टीन बरोबरचे आहेत. आणि त्या वातावरणामध्ये अनेक राष्ट्रांचे मोठी राजकीय व्यक्ती, मोठ्या उद्योगपती, मोठे सेलिब्रिटी हे आहेत अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. त्याचबरोबर इस्रायलचे माजी पंतप्रधान इहॉक बेरेड त्यांचं नाव आहे. खूप मोठ्या लोकांचे नाव आहे. आता 19 तारखेला काही नावं प्रकट होणार आहे.
म्हणून 19 तारीख महत्त्वाची आणि ती कोणी लपवणार नाही ना, जे असेल ते येईल. फक्त कोर्टाने एवढं म्हटलेलं आहे की त्या लहान मुलींची नावं देऊ नका, त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, तर तेवढंच फक्त काढून टाका. समजा एखादा फोटोग्राफ असेल तर त्या मुलीचा चेहरा फक्त काळा करा, म्हणजे मुलीचं कोण आहे ती ओळखली जाणार नाही. ते स्वाभाविक आहे. आपण कधी इथं भारतात देखील आपण अशी काही घटना घडली बलात्काराची तर आपण आयडेंटिफाय करत नाही कोणाला, कारण ते आयुष्यभर तो कलंक राहतो. ते सोडून एकाही माणसा त्यात कायद्यात म्हटलेलं आहे. आणि तुम्ही आत्ता गुगल जर केलं, एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट म्हणून जर गुगल केलं तर सगळी माहिती तुम्हाला आता सहज मिळेल. त्यामध्ये अगदी म्हटलेलं आहे की किती मोठा व्यक्ती असला कुठल्याही देशातला तरी त्याचं नाव लपवायचं नाही, कारण त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. आता तिथल्या सोशल मीडियावर चर्चा अशी आहे की भारतातली काही नावं आहेत, तर ती नावं आहेत. आता आहेत नावं, तर मी एवढं बोललो होतो की त्यातली 3 लोक आजी माजी खासदार आहेत भारतातले, 3 लोकांची नावे. आता कोण आहेत ते 19 तारखेला कळेल असेल तर. आणि मग जर त्याचा जर मोठा परिणाम भारताच्या राजकारणावर झाला, अगदी मोठा म्हणजे वरच्या पातळीवर, तर मग मग बदल होऊ शकतो. बदल होऊ शकतो, अगदी नंबर 1 पदामध्ये बदल होऊ शकतो. आता नंबर 1 मध्ये बदल झाला तर काही बारामतीचा कोण होणार नाही किंवा कराडचा कोण होणार नाही, कारण आमच्याकडे बहुमत नाही. मग होणार कोण, तर भाजपचाच कोणतरी होईल. भाजपचे जे तुमच्या समोर आता तुम्ही विश्लेषक आहात राजकीय, कोण दिसतंय भाजपचं नाव, म्हणून मी मराठी म्हणून म्हटलं होतं. आता हे माझं राजकीय विश्लेषण आहे. पण 19 तारखेला काही घडेल असे मला आमच्या सूत्राकडून माहिती आहे की काही भारतातली नावं आहेत आणि ती महत्त्वाची.